राधा सुपात्र तयाटविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती परम पावनी कथा परमात्म्याच्या देणाने रामकथेचं आयोजन आणि या रामकथेमध्ये प्रभू रामचंद्रांचं चरित्र हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये मातनी गावामध्ये आपण सर्व भाविक भक्त आनंदाने ऐकत आहात। आणि ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं ध्येय आहे त्या ठिकाणी सर्व भाविक भक्त आनंदाने कार्तिक मासाच्या निमित्ताने काकड आरती आणि भगवंताचे भजन कीर्तन अध्ययन करण्याकरता येत आहात। म्हणून आजचा आपला 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवसाच्या दुसऱ्या पर्वाची सेवा आपल्याला सुरुवात करायची आहे। सकाळच्या पर्वामध्ये आपण नामचिंतन घेत असताना प्रभू रामचंद्रांचं चरित्र ऐकलेलं होतं। अयोध्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये अध्ययन करत असताना लग्न समारंभ आणि त्या लग्न समारंभाच्या निमित्ताने सर्वकडे आनंदी आनंद समाविष्ट झालेला होता। पण तुलसीदास म्हणतात त्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये कुठं संकट येईल काही सांगता येत नाही। म्हणून दशरथ राजाच्या कानाजवळले केस पांढरे झालेले होते। त्यावेळेस वशिष्ठाने सांगितलं की आता राजा बदलायचा आहे, युवराज म्हणून राजसिंहासनावर प्रभू रामचंद्राला बसवायचं आहे। वशिष्ठांचा सल्ला आहे आणि ज्या ठिकाणी साधू संतांचा सल्ला असतो, विचार असते, त्यावेळेस त्या राजाने दशरथाने विचार केला की हा आता माझं वय झालेलं आहे आणि मला राजपदातून निवृत्ती घ्यायची आहे। सगळ्या राण्या त्या ठिकाणी आल्या, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, सर्व महामंत्री, गावातील पंच आलेले आहेत। सर्वांचा सल्ला घेतलेला आहे की आपल्याला युवराजाला राजसिंहासनावर बसवायचं आहे। आता सगळ्यांचा आनंद असा आहे की ज्याच्या हृदयामध्ये राम आहे, ज्या प्रभू रामचंद्रांची आतुरता राजा होण्याची आहे,
तर सगळ्यांच्या मनामध्ये आनंदही आनंद आहे की माझे राम प्रभू सिंहासनावर बसून राजा होणार आहे. दशरथ राजाला आनंद झाला. त्याचप्रमाणे कौशल्येला आनंद झाला. गावातील त्या अयोध्येतील एक एक जी प्रजा होती या सर्वांना आनंद झाला की राम प्रभू माझे राजे राम राजे होणार आहे आणि राजसिंहासनावर बसले की राजपद आपल्या हाती येणार आहे. मग या अयोध्येची कायापालट होणार. अशा प्रकारे सर्व आपापल्या जागेवर येऊन पंचतत्व सर्व अशी विचार करू लागले. अयोध्येतील नगरातील सगळे नगरवासी सर्वांच्या मनात आनंद आहे. सर्व आनंदित आहे. राजा होणार आहे. सगळ्या घराला तोरणं लावली. ढोल नगाळे वाजायला लागली. सर्वांच्या मुखामध्ये एकच शब्द आहे, राम सिया राम जय जय राम. राम सिया राम राजा राम. राम सिया राम जय जय 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 राम. गुरु वशिष्ठ से आज्ञा लीनी. राज तिलक की तैयारी से आज्ञा लेनी हो. राज तिलक की तैयारी की रे. वशिष्ठ बुलाए राम दाम सीख तेरा पार आए. गुरु आगमन सुन रघुनाथ आय पदनायक आदर अर्घ्य ही करवाने. सो रहे बाज बुझे सनवाने. सही चरण जिय सहित बहोरी बोले राम कमल कर देवरी. शील कर गात जवन गवानु मंगल मूल अमंगल दानु. जय सिया राम
केली तुम्हाला निभावो कानो तुळशिक देही राम पाये गावो राम हृदय सभी सवम जय सिया राम जय सिया राम जय सिया राम जन्म से कगी संग सब बाई भोजन संयम केली नरिकाई करण बंद उपाधित संग संग सब भय पहुँचावा जय सिया राम जय हरिओ सिया राम जय सिया राम बाजही बाजने विविध विधाना गुर प्रमोद नहीं जाई भगवान सिया राम सिया रामा जय सिया राम जय सिया राम भरत आगमन सकल मनावही आओ जे गणयत पार जय सिया राम जय सिया राम जय सिया राम जय सिया राम दशरथ राजाला वशिष्ठाने सांगितलं की आता राजकुमार प्रभू रामचंद्र होणार आहे. तशी माझे तीनही चारही मुलं जी आहे सर्व समान आहे, पण प्रभू राजा राम होण्याकरता सर्वात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असा राम आहे, म्हणून आपण त्यालाच राजसिंहासनावर बसूया. महाराज, ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसणार आहे त्याच वेळी सगळ्या देवांच्या मनामध्ये थरथरी उठलेली होती. याला वाटलं राम जर राजा झाला आणि तो जर सिंहासनावर बसला तर लेकरायला सांभाळा, ज्याचे असन त्या हे पोरायला सांभाळा, ज्याचे आहे त्याला. म्हणून साधू संतांनी विचार केला, ब्राह्मणांनी विचार केला, योगीराज ऋषीजन यांना विचार पडला, रामप्रभू जर राजा झाले तर मग आमचं कसं? जे आम्हाला त्रास देणारे राक्षस आहे त्यांचा नाश कसा होईल? कुंभकर्ण आदी रावण जेवढे काही राक्षस आहे यांचा नाश करण्याकरताच तर भगवंतानी अवतार घेतलेला आहे आणि हे राजा होत आहे. म्हणून सगळ्या देवांनी सरस्वतीला आज्ञा केली, या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रारुता, या वीणावरमण दंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मा अच्युत शंकर प्रभुर्तेरभिदो सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती निश्चेषजार्यापः. सगळ्यांनी सरस्वतीला आज्ञा केली, सांगितले, माता तुम्ही सुबुद्धीचे आहेत, ज्ञानाचे सागर आहात, तुम्हालाच हे कार्य करायचं आहे, काहीतरी काम करा आणि राजाला गादीवर, रामाला गादीवर बसू देऊ नका. करही चाय कुशल कभी मोरी, आणि राजा जर गादीवर, राम जर गादीवर बसला तर या जगाचं कल्याण कोण करणार आहे? म्हणून आमची अशी तुला विनंती आहे, राम गादीवर बसला नाही पाहिजे, असं काहीतरी करा. तेव्हा सरस्वतीने एका बाईला आमंत्रण दिलं. कोण आहे? नाम मंथरा मदमंती चेरी कैकयी केरी,
आजस पेटारी ताई करी गई गिरामती फेरी. जी फेरी आहे ती मंतराच्या रूपामध्ये सरस्वती मातेने टाकलेली आहे. जिथं आनंद आहे, प्रभू रामचंद्र गादीवर बसणार आहे, जिथं ती मंतरा आली. ही मंतरा कैकेयीच्या गावाची बाई होती आणि मंथराची दाशी होती. तिच्या गावाहून तिनं आणलेली होती घरचं काम करायसाठी. आता तिची काय गलती बिचारीची मंथराची. हा डबडब्यासारखं वाटत आहे, कालच्या सारखं पाहिजे. आणि हा त्या मंथराची गलती नाही, जाऊ थोडा दिले. तिच्या मनातच ती कुबुद्धी गेली, सरस्वतीने टाकून दिली. हे सगळ्या देवांचीच कला होती. लोकांना मंथरालाही खराब म्हणलं नाही. मंथरा आली नसती, आपण रामायणच केलं नसतं, रामकथाच झाली नसती, कथा कुठून घडलेली असते हो महाराज. त्या रामाचं गायन, प्रभू रामचंद्राची भक्ती, साधू संतांची भेट कुठून झाली असते. प्रभू रामचंद्र राजे झाले असते, कथा तिथंच समाप्त झालेली असते. म्हणून मंथरा तिथं आली. आणि मंथरा आल्याबरोबर दीख मंथरा नमर बनावा. जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम. मंजुल मंगल बाज बजावा. जय सिया राम, जय सिया राम. पूज शिलोग से काही उछाओ. जय सिया राम, जय सिया राम. बोले राम तिलक सोनी बजाओ. जय सिया राम, जय सिया राम. कुबजी होती कुबजी, काठी हातात घेतली, लंगडत लंगडत आली. आणि आल्याबरोबर मंगलवाद्य वाजायला लागलं. सगळीकडे फुलानं सारी अयोध्या सजलेली होती. आणि अयोध्येचा आनंद खूप सुंदर दिसायचा. आणि ते कुबजा असल्या कारणामुळे चालता चालता तिने विचारलं, बाळा रे, हे काऊन फुलं गेलं लावली, काय कारण काय आहे, सजावट कशाची आहे. ती विचारत आहे. करहु विचार कुबुद्धि पुजाती, हुई अगातु कायन क्लीन देखी, देखी लागे मधु कुटिला किराती, जिमी करत काहिले कोई ख्याती. काय भरत राजा बसणार आहे गादीवर? नाही नाही नाही. मग अरे युवराज राम प्रभू बसणार आहे गादीवर. काय म्हणे? हा. आता ही मंथरा होती कैकेयीच्या गावची. म्हणून तिच्या मनामध्ये असा बोध होता की माझ्या कैकेयीचं चांगलं झालं पाहिजे. म्हणून तो विचार केला, भरत मातु पै गई बिलखानी, का अनमनी कतरु देही नहीं ले उसासु, नारी चरित करी ढारयासु. अरे जो भरत आहे हा भरत गादीवर बसला पाहिजे. राम कसा बसल? मनात विचार करायला लागली चालत चालत. आणि मनातल्या मनात गालातल्या गालात आपली हसायला लागली. तिला माहित होत माया मनात कुबुद्धी गेली, यायचं वाईट केल्याशिवाय राहणार नाही. ज्याचं मन विचलित राहते तिचं नाव मंथरा आहे. आणि ज्या स्त्रीचं मन विचलित आहे, जिला जगातलं जे काही वातावरण आहे दूषित करायचं असते ना, तिचं नाव मंथरा आहे.
आणि त्या मंथराने लगेच कैकेयीचं घर गाठलं. गेली त्या घरात गेल्याबरोबर इकडे तिकडे पाहिलं, कोण आहे का? कोणी नाही दिसले. नाही एका खोलीत कैकेयी दिसली. गेल्याबरोबर कैकेयीला सांगितलं, बाई हे मी बाहेर काय वातावरण पाहत आहे? कैकेयीने सांगितलं, मंथरा अरे माझा राम गादीवर बसणार आहे, त्याच्याकरता आनंद उत्सव आहे. प्रभू रामचंद्र जेव्हा गादीवर बसतील मला सगळ्यात मोठा आनंद होईल, कारण माझ्या जीवाचे प्राण माझे राम आहे. कैकेयी गालातल्या गालात हसली. म्हणजे ज्याला कोणाची निंदा सांगायची असेल ते एक चालना आहे, थोडीशी गुदकुन गालात असते ते बाई, निंदा सांगायची असली तर. लगेच मंथरा बाजू चेहरा केला आणि बाजू चेहऱ्याने तिच्याशी बोलत आहे. काय बाई, आणि काय झालं? सगळं काही सोडलं आणि राम गादीवर बसणार आहे. तुझ्या मुलं तुझ्या भावाच्या घरी आहे, इकडे राम गादीवर बसणार आहे. निदान तुझ्या पोराले तर घरी आले पिऊ द्यायचं होतं, तेव्हा राज्याभिषेक करायला पाहिजे होता. मंथरा, माझे राम काय, भरत काय, शत्रुघ्न काय, हे माझ्या जीवापार आहे. माझा राम तर माझ्या प्राणात मध्ये बसणारा आहे. तो गादीवर बसला म्हणजे माझा भरत काही नकार देणार नाही. आणि केवढाले होते हो, जास्त मोठे मोठे नव्हते. काहीतरी काय आहे इथं? काय मिरच्याचा त्याचा धूर येऊन झाला तोंडात. कोण मिरच्या बोलला? पाणी तर आहे माझ्याकडे, पण ते ठसका जात नाही ते मिरचीचा. ते फॅनने जास्त येऊन झाला. हरे राम हरे कृष्ण हरे राम राम हरे हरे. हरे हरे.
हरे 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 कृष्णा हरे रामा राम हरे 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 कृष्णा हरे राम राम हरे हरे तुलसीदास रामायणामध्ये तुलसीदासानं लिहिलं पा कसं आहे. तिला निव्वळ कैकई नाही म्हणलं, भरत की माता कैकई म्हणलेली. का म्हणलेलं असेल की जेणेकरून ज्या भरताची आई कैकई आहे, कुटीलपणा जिनं केलेला आहे, तिला आपल्या मुलाचं नाव पहिले संभवलं आणि त्याच्यानंतर आईचं नाव संभवलं. का? कारण की पहिली आई असते मुलाचं संगोपन करणारी, आणि शास्त्र असं सांगते की ज्या आईने कुटीलपणा केलेला असेल, वाईट असेल, तर त्या मुलाचं नावही खराब होते. लक्षात. म्हणून ज्या ठिकाणी मंत्र आहे, काने खोर कुबेर कुटील कुचाली जानी, हित विशेष पुनी चोरी कही भरत मातु कुसकामी. जिथं तिनं कुटीलपणा केलेला आहे मंत्रानं, सांगत आहे मंत्राला, माझा राम गादीवर बसणार आहे. अरे मंत्रा, तू पागल झालीस, तुलाही 2 मुलं आहेत, आणि तुझी सवत कौशल्य आहे ना, तिला तर एवढा आनंद होईल की तू तिच्या हाताखाली काम करशील. तुला महत्व राहणार नाही काही. माझा एक हा आनंद सोडा, थांबव. काही सांगितलं, पा तुला माझ्या गावावर आणलेलं आहे आणि तू दाशी आहेस, आणि दाशीनं दाशी सारखं राहावं. तुला राहायचं असेल तर मंथरा राहा, नाही राहायचं असेल तर अयोध्या सोडून चालली जा, पण माझ्या घरात भांडणं नको लावू. पहिले कैकेयीने समजून सांगितलं. त्याच्यानंतर कैकेयीनं भांडण सांभाळलं. मंत्रा शांतरा रागात म्हणलेलं असेल, कारण माझा राम मला खूप प्रिय आहे, आणि माझ्या प्रभू रामचंद्राची जो कोणी वाईट कृत्य करत असेल, वाईट बोलत असेल देवाविषयी, त्याचा मला राग येतो. बरं जाऊ दे.
काही असो तिकडे राजाभिषेक सुंदर झाला पाहिजे, पण मंथरा थांबली नाही, कारण तिला आशीर्वादच वर हस्त कुबुद्धीचा होता. ती थांबली नाही. तिनं पुन्हा दुपार झाली, उद्याचा राम अभिषेक आहे. पुन्हा दुपार झाली, पुन्हा दुपार झाल्याबरोबर संभाषण सुरू केलं महाराज. संभाषणात पुन्हा बोलत आहे, काही आता तरी विचार कर. तुझा मुलगा आणि राम याच्यामध्ये फरक आहे. तो कौशल्याचा आहे आणि भरत तुझा आहे. तुला त्याच्या हाताखाली काम करावं लागेल. राम जर राजा झाला तर दाशी होशील का? तुझा पोरगा गडी होईल, घरकाम करल आणि रामाच्या हाताखाली राहील. तुला काय वाटत आहे हे सगळं जग तू करते आहे म्हणून तुझ्याशी आहे? नाही, तू करती आहे म्हणून आहे. कोणी कोणाचं नाही जगात. एक वेळा राजा झाला रे झाला की तू भिकारी झालीस ना. तुझ्याकडे कोण पाहणार आहे? विचार कर. काही मी तुला वाईट सल्ला नाही देणार. असं नाही की मलाही राम प्रिय नाही, असं नाही. मलाही राम प्रिय आहे. निंदा सांगणारा व्यक्ती दोन्ही बाजूने बोलत असते, कारण ते मंथरा नागिन होती. 2 जीभ काढलेल्या होत्या आणि 2 दातांना दसतही होती काही. एक मनरूपी जीभ आहे आणि एक चित्तरूपी जीभ आहे. या दोन्हीचा जर संबंध आला तर समोरल्याचं घर फोडल्याशिवाय राहत नाही, एवढं नक्की आहे. कारण त्यांचं विष एवढं खतरनाक राहते. ते विष अंगात गेलं रे गेलं की दाह तयार होतो. म्हणून मंथरानं दाह सुरू केला. मंथरा आणि कैकेयी या दोघांमध्ये जेव्हा संवाद होत आहे तेव्हा कैकेयीनं अजून डोक्याने विचार केला, मंथरा एक बाजू तर बरोबर बोलत आहे. जरी मी रामावर प्रेम करत असेल, जरी मी मुलासारखं पाहत असेल, तर मलाही भरत नावाचा मुलगा आहे. मलाही त्याच्या भवितव्याचं पाहावं लागेल. कुठंतरी मंथरा सत्य बोलत आहे. आता ज्याचा संवाद जर विषयासारखा असेल तर समोरला व्यक्ती किती अमृतमय असेल, तर लक्षात ठेवा विषयाचा प्रभाव जास्त असतो. मरायचं असेल तर एक थेंब विष महत्वाचं आहे, आणि जगायचं असेल तर अमृत किती आहे ना, ते कमीच पडत राहते. ते कमीच राहते, पण विष मात्र थोडस टाकलं की त्यानं मनुष्य मरतोय. लक्षात ठेवा. आणि मंथराजवळ किती विष होतं हे आपण लक्षात ठेवा. विचार करा. आणि जेव्हा ते कैकेयीवर विष टाकायची, कैकेयीची बुद्धीही पलटायची. काही गोष्टी खऱ्या बोलत आहे मंथरा. मलाही भरत नावाचा मुलगा आहे, माझ्या मुलाचं भवितव्य आहे. हा राजा झाल्यानंतर माझा मुलगा का त्याच्या हाताखाली घरकाम करेल? कैकेयी जास्त विचार करू नको. विचार करून करून जर थकून जाशील तर एक दिवस सवतीची सवतच होशील. मला तुला सांगणं आहे, तू कोणती तरी बाजू एक निवड. मी सांगतो तेव्हा आणायचा. म्हणून काही विचार करायच्यावर काय करायचं आहे. मंथरा सगळी बाजू तुझी बरोबर आहे, पण माझ्या भरताला मी गादीवर बसू तरी कसं? अगं तू मला एक गोष्ट सांगितलेली होती, माहित आहे? म्हणजे कोणती? दशरथाला म्हणजे तुझ्या पतीला स्वामीला 2 वर मागितलेले होते, त्यांनी तुला दिलेली नाही. म्हणे नाही. आता ती वेळ आलेली आहे. त्या 2 वरामध्ये तू सगळं भवितव्य चांगलं करून घे, तुझं चांगलं करून घे. म्हणे कोणते? अरे रामाले गादी द्यायच्या अजूबर वनवास मागणं आणि तुझ्या भरताल गादी दे, असं होईल का? अरे का होणार नाही. मला मग घेणं देणं काही नाही. जे मी तुला सांगायचं आहे ते तुला मी सांगितलेलं आहे. तुझ्या हिताचं आहे आणि मी सांगणारी तुझ्या गावची आहे. तुझे प्रिय तुझे हित पाहणार आहे ना. कैकेयीनं विचार न करता जिथं राजाभिषेक होणार आहे, तिलक होणार आहे उद्या,
दिवस बुडता बुडता सूर्य मायच्या पोटात चाललेला होता, अंधार होऊन राहिलेला होता. त्याच वेळेस महालामध्ये केस सोडले, पांढरे कपडे घातले आणि पांढरे कपडे घालून आपली कोपऱ्यात जाऊन बसली. इकडे राज्याचा अभिषेक सुरू व्हायला होता. दशरथ राजा आपले सजले गिजले, वशिष्ठांची भेट घेणार, तिथी विचारावी आणि जिथं तिथी विचारायची आहे, चांगल्या कामासाठी तिथी विचारायची गरज नाही. वशिष्ठांनी सांगितलं उद्याची कोणतीही तिथी द्या, त्या तिथीवर राज्याभिषेक झाला पाहिजे. म्हणून दशरथ सगळीकडे फिरला. कौशल्याच्या मंदिरात गेला, सुमित्राच्या मंदिरामध्ये गेला. सगळ्यात प्रिय कैकेयी होती दशरथ राजाची. दोन्ही पत्नीपेक्षा कैकेयी सुंदर होती पाहायला. तिच्या मंदिरात गेलं, पूर्ण लाईट विजले, अंधार झाला आणि हे केस सोडून आपली मंचकावर बसलेली होती. दशरथानं पाहिलं, कैकेयी 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 काहीच बोलली नाही. पुन्हा आवाज दिला, दिव्याची वात वर केली. कैकेयी पांढरे श्वेत कपडे घातलेली दिसली, केस मोकळे झाले. कैकेयीला विचारलं, कैकेयी अशी तू का बसलेली आहे? अरे आपल्या रामाचा अभिषेक होणार आहे उद्या, तो राजा होणार आहे राम. काहीच बोलली नाही. तू का बोलत नाही? काय झालं? ते राजा अभिषेक तुम्हीच करा, मला काही देणं नाही. तुमचा राम आहे आणि तुम्ही या. अरे काय झालं कैकेयी, मला सांग. कोणी काही बोललं का त्याची जीभ कापून टाकेन. कोणी काही अपमान केला का त्याची मान उतरून देईन. तुला माहित आहे सगळ्यात प्रिय तू आहे मला. असा क्रोध करून, असा रागानं बोलून, अरे माझं मन दुखवते का तू? सांग तुझा काय अडचण आहे ते सांग ना. काही सांगितलं माझी अडचण काहीच नाही. तुमचं कुल रघुकुल आहे आणि रघुकुलामध्ये सत्यरीती आहे आणि सत्याचा प्रभाव तुमच्यात नाही. पहा, तुम्ही सत्य बोलत नाही पण म्हणता कसे? रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाए पर वचन न जाए. तुम्ही म्हणताय की आपलं कुल रघुकुल आहे पण तुम्ही खोटे बोलताय. अरे कधी खोटं बोललो मी? तू म्हणशील तसंच आताही मला सांग काय अडचण आहे? तुम्हाला माहित आहे कधीपासून मी तुम्हाला वर 2 मागत आहे, तुम्ही दिला का? अरे काही आठवण नसल, मागतलं असेल तर माझी आठवण भुललेली असेल. काही काळजी नको करू. आता मग काय पाहिजे? काय पाहिजे 2 वरामध्ये सांग. मला काही नकोय. भरताला राजा पाहिजे आणि रामाला 14 वर्षाचा वनवास पाहिजे. दशरथाचे 10 गेले 5 राहिले. भाऊ डोक्यावर हात ठेवला आणि खाली दणकन खाली पडले. काही तुला बोलायचं आहे ते वेगळं बोलायचं आहे. तुला काय बोलायचं मला स्पष्ट सांग. मला हेच बोलायचं होतं स्वामी, मला काही बोलायचं नाही. नाही मस्करी सोडून दे. तुला जे बोलायचं आहे ते मस्करी सोडून दे. खरं खरं सांग तुझ्या मनात काय आहे. साडी आणून देऊ? राज्याभिषेक करताना तुला माझं राज्य तुला अर्पण करू? तुला ओतप्रोत जेवढं प्रेम पाहिजे मी तुला देण्यासाठी तयार आहे. पण असं बोलू नको. राम, भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण 4ही लेकरं माझेच आहे. तुला तर राम प्रिय आहे. ठीक आहे, तू म्हणते ना भरताला गादी द्यायची आहे. लहान मोठा छोटा काही नाही. माझा मुलगा भरत जेवढा प्रिय आहे तेवढा रामही आहे.
मग तुझ्या मनात मी असं कसं आलंय की रामाला 14 वर्षाचा वनवास द्यायचा? हे नको मागू ग, हा शब्द काढून टाक. माझा राम प्रिय आहे, माझ्या हृदयातला आहे. भरताला गादी द्यायची आहे ना, मी द्यायला तयार आहे काही काही, पण माझ्या रामाला वनवास नको आहे. अगं ते लहान लहान आहेत, असे काही मोठे मोठे झालेले नाही. माझा आई, भरताला गादी द्यायची असेल ना तर देऊन टाकू, पण हा शब्द जे आहे हे बाजूला काढ. नाही, मी जे तुम्हाला बोलली ना ते तुम्हाला सत्य करावं लागेल, कारण तुमचं एक वचन आहे, त्या वचनाला तुम्ही निभवता येईल इतकं मला माहित आहे. काय करू, आज माझा भरत गादीवर बसल्यानंतर उद्या चालून जर रामानं माझ्या भरतावर स्वारी केली, मारलं तर मी काय करणार आहे? त्याच्यापेक्षा माझ्या भरताला रामाची छायाच नको आहे. वनवासात पाठवून द्या. काही काय नागिनबाई आहे राजा, मी तुझ्यावर एवढं प्रेम करते, मी तुला एवढं समजून सांगत आहे, तरी तू माझ्यावर विश्वास टाकत आहे. जरा विचार कर. मी विचार केलेला आहे स्वामी, तुम्हाला द्यायचं का नाही एवढं सांगा. नाही म्हटलं तरी चालेल, हो म्हटलं तरी चालेल. धर्मरक्षा आणि धर्मरक्षक दोन मध्ये फरक आहे. धर्मरक्षा करायची असेल तर धर्मरक्षक खूप महत्वाचा पाहिजे, आणि ज्याला धर्मरक्षा करता येत नसेल त्यांना धर्मरक्षक कधीच होऊ नये. धर्मरक्षणाकरता शब्द महत्वाचा आहे. तुम्ही राजे आहात, तुम्ही मला वचन दिलेलं आहे. आता तुम्ही सांभाळा काय करायचं आहे. तुमची रीती सांभाळायची आहे, तुम्हाला धर्माचं रक्षण करायचं आहे. दशरथ राजाला पेच पडला, करावं तरी काय? शेवटी पश्चाताप आणि रडल्याशिवाय दुसरा उपाय नव्हता दशरथाला. महाराज रात्र निघून गेली हो, पण कैकेयीने शब्द तोच ठेवला. सकाळचे 4 वाजले. आणि 4 वाजल्यानंतर सेनापतीला, सुमंत नावाचा सेनापती आहे, त्याला वाटलं दशरथ राजा आले नाही, काय झालं असावं. इकडे आनंद उत्सव होता, सगळे सजलेले होते. सकाळी राजा अभिषेक व्हायचा आहे आणि दशरथ राजा दिसत नाही. म्हणून सुमंत नावाचा जो सेनापती होता त्याने त्या सर्व महालामध्ये जाऊन पाहिले, दशरथ राजा दिसले नाही. शेवटी कैकेयीच्या महालात गेले. काय दृश्य पाहिलं हो, कैकेयीच्या चरणाजवळ दशरथ राजा पडलेले होते. राजा असताना मंत नाही पाहिलं. मला वाटलं हे काय विपरीत आहे. एका दमानं त्याला भीती वाटली. तो कैकेयीकडे गेला नाही, दशरथ राजाला शब्दही बोलला नाही, परत गेला आणि प्रभू रामचंद्राला सांगितलं अशी अशी गोष्ट. लगेच प्रभू रामचंद्र कैकेयीच्या महालामध्ये गेले. कैकेयीला हात जोडलं, माता नमस्कार. बाबा तुम्ही असे का पडलेले? डोक्यावर हात ठेवला. दैवगती न्यारी बुद्धी काय करेल बिचारी, बुद्धी काय करेल बिचारी, बुद्धी काय करेल बिचारी. दैवगती न्यारी बुद्धी काय करेल बिचारी, ओ बुद्धी काय करेल बिचारी, बुद्धी काय करेल बिचारी. दशरथ राजा पडलेली आहे आणि कैकेयी बाजूला उभी आहे. प्रभू रामचंद्रानं पाहिलं, थोडं दिले दे बेटा. आणि प्रभू रामचंद्रानं पाहिल्याबरोबर विचारलं, आई माझे बाबा असे का पडलेले आहेत? डोळ्यातून अश्रू आहे.
आणि डोळ्यातून अश्रू असताना प्रभू रामचंद्राने विचारलं, बाबा काय झाले नाही? दशरथाच्या मुखातून आवाज निघालेला नाही. कैकेयीकडे हात जोडले, आई काय झालं ते सांगा. हो, काय झालं ते सांगा. हा शेटिंग रंजने बोल. हॅलो, हात जोडून विचारलं कैकेयी, आई तुम्ही तरी सांगा. कैकेयी म्हणत आहे, तुझ्या वडिलालाच विचार. सत्य काय आहे ते वडिलाला विचार. दशरथ राजाकडे पाहिलं. दशरथ राजा काहीच बोलले नाही. कैकेयीने सांगितलं की 2 वचन मी वडिलाला मागितलं, ते वचन देण्याकरता नकारले. आता द्यायचं का नाही द्यायचं त्याच्या हातात आहे. म्हणून मी शब्द काढला, भरताला गादी आणि तुला 14 वर्षाचा वनवास. तिच्या मनात काही नव्हतं, फक्त विष टाकायचं होतं. आणि त्या कैकेयीने डायरेक्ट शब्द टाकला. भाऊ, प्रभू रामचंद्राला राग आला का? नाही. आई, हीच गोष्ट मला सांगितली असती तर आनंदाने मी 14 वर्षाचा वनवास घेतला असता. भरताला गादी दिली असती. मी बसलो काय आणि माझा भाऊ भरत बसला काय? मला अभिमान आहे. माझा भाऊ गादीवर बसल्यानंतर मला तर आनंद आहे हो, कारण मला वनवासात जाऊन साधू संतांची भेट घ्यायची आहे, साधू संतांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. मला आनंदच आहे. पण तुम्ही माझ्या वडिलाचं दुःख, तुमच्या पतीचं, स्वामी आहे तुमची, मन दुखवलं. जे वचन आहे, दोन्ही वचन मला मागायला पाहिजे होतं. वडील काय, मी काय, आपलं रघुकुल आहे. सोक्ष मोक्ष मला सांगायला पाहिजे होतं. राम, भरताला गादीवर द्या, तुम्ही अयोध्येत राहू नका. झालंच. पण माझ्या वडिलाची गती पाहिल्यानंतर माझ्या जीवाला त्रास होत आहे. असो, ही गोष्ट सर्व अयोध्येमध्ये कळायला लागली. आणि प्रभू रामचंद्रांनी कौसल्याची भेट घेतली. सांगितलं, आई काळजी करू नको, मी 14 वर्षाच्या वनवासामध्ये जाईल, पण तुझ्या आशीर्वादाने आनंदात राहील. कौसल्यानं असं म्हणलं का जाऊ नको म्हणून? कारण जिथं वचन आहे, एकीकडे पती आहे आणि एकीकडे वचन आहे. आपल्या कुलाचा मान सन्मान आहे, तो राखण्याकरता आपल्या मुलाला सांगितलं, जा, जो जिथं जाशील तू त्या ठिकाणी माझा आशीर्वाद तुझ्या पाठीमागे आहे. काळजी करू नको, जिथं कंदमुळं तुला खायला मिळेल तिथं माझ्या आशीर्वादानं तुझं पोट भरेल. साधू संतांचा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे, तुला तो मिळेल. जिथं माझी आठवण येत असेल तिथं माझं नाव घेतल्याबरोबर तुझं पोट भरल्याशिवाय राहणार नाही. तुला भूक त्रास देणार नाही, तहान त्रास देणार नाही. दुसरा संवाद सीतेसोबत घेतला. तिला माहित आहे प्रभू रामचंद्राला जिच्याशी मी लग्न केलेलं आहे ती पत्नी आहे. तिच्याकडे गेले आणि सांगितलं, जानकी तू घरीच राहा, मला 14 वर्षाचा वनवास आहे. सीता लहानशी होती हो, डोळ्यातून पाणी येत होतं सीतेच्या, पण बोलायला मात्र त्याच्यात होती. तिला माहित आहे इतके लोक आहेत, यांच्या देखत माझं दुःख कसं सांगणार. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, त्या वनवासामध्ये काटे आहे, गोटे आहे, जनावर आहे, मोठे मोठे जानवर आहे. इथं जर तू आलीस तर तुझ्या जीवाला धोका आहे. तू श्रीमंताची मुलगी आहे, राजाची मुलगी आहे. तुझ्या पायाला काटा रुतला नाही, कधी बोटा रुतला नाही,
तू सुखानं आपल्या वडिलाच्या घरी आलेली आहे, माझ्या आई वडिलाचा सांभाळ कर आणि तू घरीच राह. मनातलं दुःख जानकीच्या काय सांगावं, मनामध्ये असं दुःख आहे की हे दुःख मला सांगता येत नाही, पचवता येत नाही. कोणतं दुःख सांगावं विचारात पडले. कौसल्या माता थोडी दूर झाली आणि कौसल्याने आपल्या सीतामैयाने प्रभू रामचंद्राचा हात पकडला. प्रेम अवस्थामध्ये हात पकडून सांगितलं, स्वामी तुम्ही मला सोडून जाता. प्रिय, मी तुला सोडून नाही जात, मी 14 वर्षांनी वापस येणार आहे. नाही स्वामी, तुम्ही 14 वर्ष जेव्हा वनात राहाल, 14 वर्षापर्यंत जेव्हा तुम्ही मला सोडून राहाल, तर एक एक क्षण मला तुमचा त्रास देईल. लग्न झालं म्हणून नाही, ज्या पतीचं दुःख माझ्या मनात आहे ते मला त्रास द्यायला सुरुवात होईल. आणि मी जर तुमच्यासोबत एक पाऊल समोर चालली तर तुमच्या दुःखामध्ये मी समाविष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. त्या दुःखामध्ये आपण दोघे दुःख वाटून घेऊ. तुम्हाला आलं आणि मला आलं की त्या दुःखाचं 2 भाग केले की दोघांचं दुःख पचवण्याकरता आनंद होत असतो. एक दुःखामध्ये तुम्ही राहा, माझं मन अयोध्येत राहील. शास्त्राचा नियम आहे, ज्या ठिकाणी पती आहे त्या ठिकाणी पत्नीला जावं लागतं. माझी अशी आज्ञा आहे, स्वामी तुम्ही जिथं जाल ना तिथं मला घेऊन जा. म्हणजे सुख दुःखामध्ये दोघे सामील झाले की एकमेकांना दुःख त्रास देणार नाही, एकमेकांना तो आनंद होईल आणि एकमेकाचं दुःखही सहन करण्याची शक्ती येईल. तुम्हाला काटा रुतला मला काढता येईल, मला काटा रुतला तुम्हाला काढता येईल. एकमेकाच्या डोळ्याची अश्रू पुसण्याकरता एकमेकाची साथ खूप महत्वाची असते हो. जीवनामध्ये पत्नी जर नाराज असेल तर पतीने येऊन तिची समजूत काढली पाहिजे. पती जर कामावून आला, त्रास जर झाला, थोडं तो फक्त तुम्ही त्याचे पाय दाबून पहा. अहो, जन्माचं सुख दिल्याशिवाय राहत नाही. हा आनंद आहे आणि हा आनंद जीवनामध्ये तेव्हाच मिळेल जेव्हा आपण एकमेकाची साथ एकमेकाच्या प्रेमानं बांधल्या जाईल. आणि एकमेकाची साथ जेव्हा एकमेकाच्या प्रेमानं बांधल्या जाईल तर एकमेकाच्या लग्नाच्या 7 गाठी कशा असतात हे तुम्हाला कळेल. कारण 7 जन्माच्या गाठी जेव्हा आपण लग्न सोहळ्यामध्ये बांधतो त्यावेळेस त्या 7 वचनाचा आनंद घेण्याकरता पती पत्नीचा आनंद खूप महत्वाचा असतो. एकमेकांना प्रेम करण्याची संधी जेव्हा प्राप्त होते ना त्यावेळेस घरामध्ये अनर्थ कधीच घडत नाही. पण दोघांची साथ म्हणजेच एकमेकांना दुःख वाटून घेण्याची साथ असते. प्रभू मी तुमच्या सोबत येणार आहे. एवढं बोलल्यानंतर कौसल्याने सांगितलं, राम ले जाओ. सीता मैयाला आनंद झाला. लक्ष्मण दादाकडे गेले. लक्ष्मण दादानं आपली मान खाली घेतली, विचारणा केली. लक्ष्मण दादा म्हणतो, माझे राम माझे प्रिय आहे, माझे राम माझ्या हृदयातले आहे. मी घरी राहून करणार तरी काय? प्रभु हम भी आपके साथ आते हैं. माझ्याशिवाय राम नाही, रामाशिवाय लखन नाही. राम सिया राम जय जय राम. 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 कुटिल मंत्रा ने बहकाई, कई कई ने बात सुनाई.
जय राम राम सिया राम जय जय राम ओ मेरी विनती तुम सुन लीजो भरत पुत्र को गति दीजो सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम धरणी गिरे भूप भूप तत्काला लागा शूले में शूल विशाला सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम राम पिता की शिदा नवाए मुख में वचन कहीं नहीं आवे जय सिया राम जय सिया राम जय सिया राम जय जय सिया राम जय सिया राम हरि जय सिया राम जय जय सिया राम श्री सारेन दुर्गे साहेब ठाणेदार पोलीस स्टेशन मौदा यांचे मातमीमध्ये आल्याबद्दल धन्यवाद आणि त्यांचे सहस्त्र स्वागत रामकथेमध्ये आणि रामकथेच्या या आयोजनामध्ये मातमी या गावामध्ये आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करतो आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपल्या मातमीमधील माननीय श्री विजयजी वाडी भसने आपल्या मातनी गावातील पोलीस पाटील आहेत, माजी पोलीस पाटील आहेत, यांचेही मी स्वागत करतो आहे. बोलो राम सियावर की जय. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. सिया राम जय जय राम. सिया राम जय जय राम. राजा के तुम प्राण ये प्यारे, इनके दूर हरोगे सारे. सिया राम जय जय राम. सिया राम जय जय राम. प्रभू रामचंद्र सीतेशी संवाद केला, लक्ष्मणाची संवाद केला. लक्ष्मणाने सांगितलं दादा मैं भी आपके साथ आता हूं. घरी काय करणार. सुमित्राकडे लक्ष्मण दादा गेले, सांगितलं आई मी जाणार आहे. सुमित्राने सांगितलं सांगायची गरज आहे का. अरे जिथं राम आहे तिथं लक्ष्मण आहे, जा अवश्य जा, पण आपल्या भावाची सेवा करत जा. त्याला कौशल्याची आठवण आली नाही पाहिजे, अयोध्येची आठवण झाली नाही पाहिजे. माझे राम खूप नाजूक आहे.
लक्ष्मणा, उन्हामध्ये खूप त्रास होईल, कंदमुळं आणून देण्याचं कार्य तुझं आहे. शिवे करता तुला 14 वर्षाचा वनवास आपल्या भावासोबत करायचा आहे. जीवनामध्ये भावाभावाचा संगत आणि आई वडिलाची आपल्या मुलाशी संगत, ज्याच्या घरामध्ये आहे त्याच्या घरामध्ये कधीच वैरभाव तयार होत नाही. म्हणून भावाभावाने एवढं चांगलं राहिलं पाहिजे. भावाभावात कधी वैर करू नये, विरोध करू नये. एकमेकाशी प्रेमानं वागलं पाहिजे आणि प्रेमानं वागून एकमेकाच्या चुका असेल ना तर ते सगळ्या चुका माफ झाल्या पाहिजे. चूक दोघांकडून होते, एकाकडून नाही होत. पैशासाठी, इस्टेटसाठी, दारासाठी, घरासाठी, शेतासाठी जे काय विरोध असेल ना, भावाभावानं तो विरोध पोटात घातला पाहिजे. विचार केला पाहिजे की नाही, हा माझा भाऊ आहे, आपलं रक्ताचं नातं आहे. अहो, जिथं भाऊ आहे ना, तो भाऊ आपल्याला साथ देईल तेवढा दुसरा कोणी देणार नाही. म्हणतो आपण घरचे वैर राहते आणि बाहेरचे चांगले राहते, पण भाऊ एवढा सुंदर असतो. भाऊ, एखादी वेळ तुमच्यावर येऊ द्या, वाईट काळ येऊ द्या, तो धावून येईल. नेमकं आयुष्यभर बोलणार नाही, पण तुमच्यावर संकट येऊ द्या. भावाभावाची साथच खूप महत्वाची असते. हे रामायण शिकवते. सुमित्राने सांगितलं, लक्ष्मणा, तू माझा मुलगा नाही, हा सगळ्या अयोध्येचा मुलगा आहे. आता सीता तुझी माता आणि राम तुझा पिता. आम्ही तर अयोध्येमध्ये तर दुःखी आहेच, पण तुम्ही वनवासात दुःखी राहू नये. लक्ष्मणा, माता म्हणून सीतेची सेवा कर आणि पिता म्हणून प्रभू रामचंद्राची सेवा करत राहा. लक्ष्मणानं हात जोडले, निघाले. वल्कल्य नेसले. वल्कल्य नेसून कैकेयी नाही आली. नाही, तिला पश्चाताप झाला नाही. किती लोकांनी, गावकऱ्यांनी समजून सांगितलं, वशिष्ठाने समजून सांगितलं, पण ऐकलं नाही बाईने. तिच्या मनात होतं तेच केलं. तिला प्रभू रामचंद्राची कदर आली नाही. तिला असं वाटलं नाही की आपल्यामुळं किती वाईट होत आहे, आपल्यामुळं किती त्रास होत आहे या अयोध्या नगरीतील लोकांना. नगरवासियांनी तर शिव्या दिल्या हो कैकेयीला. कपटी म्हणलं, अजून काय काय शिव्या दिला कैकेयीनं. तुलसीदास रामायणामध्ये तुलसीदासानं ते लिहिल्या. कारण अयोध्येतील सर्व लोकांना त्याची चीड यायची. अयोध्येचा राम माझा वनासी निघाला. अयोध्येचा राम माझा वनासी निघाला. थांबवा कुणी त्याला, थांबवा कुणी, थांबवा कुणी त्याला, थांबवा कुणी. अयोध्येचा राम माझा वनासी निघाला. अयोध्येचा राम माझा वनासी निघाला. थांबवा कुणी त्याला, थांबवा कुणी, थांबवा कुणी त्याला, थांबवा कुणी गे.
राम